तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 22 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि जरा उशीर झाला प्रेक्षकांनो, तर बघा आजच्या भागात जरा मजा मजा दाखवली आहे. तर काल पार्थ खूप एक्साइटेड होता काव्यासोबत बाईकवर जाण्यासाठी, पण आता काव्या म्हणते कॅन्सल. पार्थ म्हणतो का कॅन्सल? काव्या म्हणते हे बघा मी माझं जाईल, तुम्ही तुमचं जा. आता हा बिचारा पार्थ म्हणतो अहो मी सोडेल ना तुम्हाला, स्पीडमध्ये सोडेल. काव्या म्हणते मी दुसरीकडे चालले ना. पार्थ म्हणतो दुसरीकडे, तिसरीकडे, चौथीकडे सोडायचं असेल तर तिथे पण सोडतो, स्पीडमध्ये सोडतो. आता काव्या म्हणते नाही नाही, मला ना माझ्या मैत्रिणीकडे जायचंय, मी 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 जाईल हो रिक्षाने. मग पार्थ मागेच लागलेला असतो. तो म्हणतो तुमच्या मैत्रिणीकडे मी करतो ना ड्रॉप. अहो तिथून जिथे जायचं तिथे जा, स्पीडमध्ये सोडेल ना तुम्हाला. अहो बाईकचा स्पीड माझ्या जीवाला विचारा, कसलं भारी बाईक चालवतो मी. अहो थांबा ना हो, मी सोडतो ना. पण ही काव्या मात्र त्याच्या पुढे पळते. पण आता पार्थ विचार करायला लागतो अशा कशा आहे या, यांच्यासाठी मी बाईक धुवून घेतली, चकाचक केली आणि निघून गेल्या. अरे देवा, मी यांच्याशी एवढं मैत्रीने वागतोय पण या रिस्पॉन्सच देत नाहीत. जाऊ दे पार्थ, आता ठरवलंय ना, ठरवलं. आता कितीही विरोध केला काव्याने तरी चालेल, पण प्रयत्न चालू ठेवायचे. आज जरी निघून गेले असतील तरी उद्या माझ्यासोबत नक्की येतील, खात्री आहे मला. आता रम्या एकदम बोल्ड ड्रेसिंगमध्ये आली आहे बरं का, आणि पार्थला म्हणते ए पार्थ, ऑफिसला चाललायस का? तू ऐकशील का जरा माझं, प्लीज मला ड्रॉप कर ना, मला त्या साईडला जायचंय, प्लीज मला ड्रॉप कर ना जाता जाता. आता पार्थ विचार करतो हो का नाही, नाही का हो. मग तो शेवटी ठरवतो की ड्रॉप करावं. पण आय डाऊट की खरंच पार्थने ड्रॉप केलं की नाही. पण बघू आता काय काय झालंय. रम्या भारी दिसते ना प्रेक्षकांनो आज. तर असो, इकडे या जीवाला खूप डिस्टर्ब झालेलं असतं. तो विचार करतो काल नंदिनीने खूप काही केलं त्याच्यासाठी, पण त्याने मात्र तिला साधं सॉरीसुद्धा म्हणलं नाही. आता नंदिनी आली आहे रूममध्ये, काहीतरी भांगबिंग पाडायला आली आहे, ती साडी नीट करायलाच काही ते दाखवलं आहे. आता तो तिच्या मागे मागे करत असतो, ती तिच्या साड्या आवरत असते. आता जीवा म्हणतो तू तू कुठे निघाली आहेस का? मला बोलायचं होतं तुझ्याशी. ए नंदिनी, सॉरी न गं. अगं म्हणजे तुला ड्रॉप करायचं आहे का? कुठे कुठे निघालीस का तू? अगं बोल ना माझ्याशी नंदिनी, ऐकून तरी घे. ए सॉरी. अगं खरंच मी बोलतोय गं. अगं बघ ना माझ्याकडे, मी नाही वागणार आता यापुढे असं, तुझी मान खाली जाईल. हे बघ नंदिनी, बोल ना गं माझ्याशी. आता नंदिनी पर्स घेऊन निघत असते. जीवा म्हणतो ऐक ना गं नंदिनी. अगं सॉरी, खरंच सॉरी, मी तुला प्रॉमिस करतो मी दारू नाही पिणार यापुढे. नंदिनी म्हणते खरंच नाही? नाही या शब्दासाठी तुमच्या देखील काही अर्थ आहे की नाही? मागच्या वेळेला पण तुम्ही मला हेच म्हणालात, यापुढे मी दारू पिऊन येणार नाही, पण तुम्ही माझं ऐकलं का? तुम्ही दारू प्यायलाच ना. जीवाला आता जरा कानकोंड होतं. मग नंदिनी म्हणते मी ना आता कंटाळली आहे, मला त्रास होतोय आता या सगळ्याचा. मागच्या वेळेला मी काढा आणला होता, पण दारू अशी मस्करी केली होती, पण आता मला कळायला लागलंय की माझीच मस्करी होत चालली आहे. नंदिनी पुढे म्हणते आता मी टेन्शनमध्ये मी चालले आणि दारू पिऊन येणार आहे. अरे देवा, त्या जीवाला टेन्शन आलं ना. तो अगं ऐक ना, आज काय बोलते तू? अगं म्हणजे काल काय झालं, दारूच्या नशेत मी बरळलो, सॉरी ग. मी असं काही बोललो का ग नंदिनी, ज्याने तू. आता नंदिनी म्हणते ज्याने तू काय, असं काही आहे का ज्याने मी हर्ट होईल? जीवा, तुम्ही असं काय बोलत असता हो नेहमी नेहमी, मला भीती वाटायला लागली आता तुमची. नंदिनी भारी बोलते ना प्रेक्षकांनो, मला टेन्शन आलं, आता मी पण दारू पिऊन येणार. मला पण असं आलं. आता नंदिनी म्हणते जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोला. तुम्हाला नेमकं दारू प्यायचं गिल्ट आहे का माझ्यापासून काही लपवत आहे याचं गिल्ट आहे? काय तुम्हाला भीती वाटते, तुम्ही काही बोलून टाकताल माझ्याशी काय, असं काही आहे का? आता जीवा जरा घाबरतो. नंदिनी म्हणते असं कसं तुम्हाला लक्षात राहत नाही हो, आपण काय बोललो काय नाही तेवढं पण समजत नाही? तुम्हाला जे काही बोलायचं ना ते सांगा बरं स्पष्टपणे. आता तुम्ही शुद्धीत आहात आणि मी पण शुद्धीत आहे, चला बोला काय बोलायचं आहे तुम्हाला. आकाशाचा बोलतो पठ्ठ्या हा चूप. आता नंदिनी म्हणते बोला ना काय बोलायचंय. जीवा काही आहे का लपवण्यासारखं तुमच्यासाठी, माझ्यासाठी का लग्नासाठी आपल्या? काय म्हणजे काही लपवलंय का तुम्ही? काय सांगत नाहीये तुम्ही का कोणाबद्दल तुम्हाला सांगायचंय? आता जीवा जरा टेन्शनमध्ये येतो, पॉज घेतो आणि म्हणतो नाही नाही अगं हे बघ, तू ना आता कुठचा विषय कुठे घेऊन चालली आहेस नंदिनी, असं काही नाहीये माझ्या मनात. मला एवढंच म्हणायचं होतं तुला की तुला वाईट वाटेल असं मी काही बोललो का? त्यावर नंदिनी म्हणते हे बघा, मला वाईट वाटेल याचा विचार नका करू तुम्ही, मी काही गोष्टी मनाला नाही लावून घेत, पण तुम्ही हरवलं मला काल रात्रीपासून अगदी या क्षणापर्यंत. तुमच्या बाबतीत हे सगळं माझ्यामुळे होतंय का? तुम्हाला त्रास होतोय का माझा? एवढी वाईट आहे का हो मी? का तुम्हाला या लग्नाचा त्रास होतोय? का होतंय तुम्हाला जीवा असं? म्हणजे तुम्हाला माझ्याशी बोलता येत नाही आणि दारूच्या ग्लास सोबत बोलता येतं? काय झालं, तुम्ही अडकलायत का माझ्याशी लग्न करून?
हे बघा, तुम्हाला जर माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं तर कशाला लग्न केलं तुम्ही माझ्याशी? विचार करून करून आता दमले हो मी. मला कळत नाहीये मी काय करू. रात्रभर माझा डोळ्याला डोळा लागत नाहीये. आता मला मनस्ताप व्हायला लागलाय या सगळ्या गोष्टींचा. फार फार मनस्ताप व्हायला लागलाय. आता हा जीवा नंदिनीला म्हणतो, सॉरी ग नंदिनी, आय एम व्हेरी सॉरी. नंदिनी म्हणते, खरंच तुम्हाला असं वाटतंय तुम्ही चुकलात? हे बघा जीवा, उगीचच फॉर्मॅलिटी म्हणून सॉरी म्हणू नका. आता जीवा काहीच बोलत नाही. मग नंदिनी म्हणते, तुम्हाला लक्षातच येत नाहीये जीवा की तुमचं काहीतरी चुकलंय. पण जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना की तुमचं चुकलंय तेव्हा या आणि मग मला सॉरी म्हणा. आता मी निघाले. नंदिनी जात असते तेव्हा जीवा म्हणतो, अगं आपण बसून बोलूयात का? नंदिनी म्हणते, मला नाही बोलायचं तुमच्याशी. मला खरंच नाही बोलायचंय. मला आता कळत नाहीये की मी काय करू ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मला माझ्या. आता जीवा एकदम शांत बसतो. पण नंदिनी मात्र एवढंच बोलते आणि निघून जाते. जीवाला आलंय सॉलिड टेन्शन. पण आता इकडे बघा, ही काव्या कॉलेजला गेल्यानंतर 2 मैत्रिणी आल्या तिच्या. सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा आवाज बसल्या बसल्यासारखाच झाला. एवढी गरमी आहे ना प्रेक्षकांनो, उष्णतेचा खूप त्रास होतोय. तरी चालू आहे सारखं डिहायड्रेट करणं चालू आहे स्वतःला. रस म्हणू नका, आईस्क्रीम म्हणू नका, सतत खाणं तर सुरूच आहे. असो, तर आता बघा ही दोन्ही मैत्रिणी चिडवायला लागतात हिचं लग्न झालं म्हणून. काय मग कशा आहात काव्या देशमुख मॅडम? नवऱ्याचं नाव काय हिच्या? पार्थ. मग या दोघी आग्रह करतात काव्याला, अगं उखाणा घे. मग काव्या म्हणते, वेड्यात का तुम्ही दोघी? त्यावरती आता या मैत्रिणी म्हणतात, अगं असं काय करते, सोपं असं उखाणा घेणं, यमक जुळवायचं. मग ती एक मैत्रीण तिला उखाणा घेऊन दाखवते. अगं लग्न करून आले, आधीचं गेले विसरून. अगं हिच्या नवऱ्याचं नाव काय ग? मग पार्थ. पार्थ पार्थरावांचं नाव घेते, देशमुखांची सून. आता या मंगळसूत्र पण काढून बघतात काव्याचं. त्यामुळे ती काव्या चिडचिड करते यांच्यावर. या मुली चिडवतात तिला अजून आणि म्हणतात, हिने मंगळसूत्र का आत लपवलंय? त्यावरती ती दुसरी मैत्रीण म्हणते, अगं हिचा नवरा हँडसम आहे ना म्हणून लपून ठेवलं असेल. बघू बघू. आता मंगळसूत्र बघतात आणि पुन्हा काव्याची टर उडवतात. काव्या त्यांना हकलून देते त्यामुळे चिडचिड करून आणि तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीला फोन करते, अनिशा नावाच्या. बहुतेक ती घरी आली ना तीच असावी. आणि तिला विचारते, ए तुझा भाऊ डिवोर्सचा लॉयर आहे ना, मला त्याचा नंबर पाठव बरं. काव्याच्या डोक्यात पुन्हा घटस्फोटाचे विचार यायला लागलेत. पण आता बघा, हा सीन तुम्हाला खूप आवडणार आहे. मायलेकांचं मस्त असं सुसंवाद त्यांनी इथे ऐकवलं आहे. आता जेव्हा किचनमध्ये घुटमळत असतो, पाणी पितो, इकडे तिकडे फिरतो. मानिनताई म्हणतात, काय रे जीवा, भूक लागली का? जेवायला ना जरा वेळ आहे, तुला ब्रेड बटर देऊ का? नाहीतर एक काम कर, तिथे काही आहे खायला ते घे. मग आता जीवा म्हणतो, छे मला ना भूक नाही लागली आहे गाई. मग मानिनताई उगाच काहीतरी निमित्त करून त्याच्याशी बोलताय. अरे जीवा तुला शर्ट हवाय का तो निळा? अरे पण तो इस्त्रीला गेलाय. जीवा म्हणतो, नाही गाई मला शर्ट पण नकोय. मग मानिनताई गंमत करून म्हणतात, अरे बापरे शर्ट पण नकोय का तुला? अरे बापरे, मग इथे कसं काय येणं केलं बाबा स्वयंपाकघरात आज? जीवा म्हणतो, असं का बोलतेस ग आई? मग या मानिनताई म्हणतात, मग काय जीवा, अरे गेल्या काही दिवसात तू आपलं घाईघाई जेवतोस, निघून जातोस आपलं बाहेर, कुठे बोलतोस बाबा माझ्याशी? जीवा म्हणतो, सॉरी गाई, खरंच मी मुद्दाम नाही केलं ग, गेले काही दिवस जरा. आता मानिनताई म्हणतात, इट्स ओके, लगेच सॉरी वगैरे नको म्हणूस. बोल काय विषय, इथे तू घटमळतोयस ना, मग काहीतरी तुला बोलायचंय माझ्याशी, बोल बोल काय बोलायचंय? मग जीवा म्हणतो, अगं आई ॲक्च्युली ना मला एवढंच विचारायचं होतं की बाबांचं आणि तुझं भांडण होत असेल ना, म्हणजे कधी कधी ग छोटे छोटे कारणावरून. मानिनताई म्हणतात, अरे मग म्हणजे काय होतं ना? मग जीवा म्हणतो, आई मग तू बोलतेस आधी की बाबा बोलतात आधी? मानिनीताई आता त्याला बारीक शिकवतात. त्या म्हणतात, हे बघ सुखी संसाराचे ना जीवा काही नियम असतात, म्हणजे एक युनिव्हर्सल नियम असतात, म्हणजे बॉस इज ऑलवेज राईट म्हणायचं असतं. मग जीवा म्हणतो, बॉस म्हणजे कोण? बाबाच ना. मानिनीताई म्हणतात, नाही रे बाबा, बॉस म्हणजे बायको असते संसारात. आता जीवा म्हणतो, अरे बापरे, बॉस बायको असते म्हणजे बायको नेहमीच बरोबर असते. त्यावर आता मानिनताई म्हणतात, बरोबर, चूक कोणाची असली तरी माफी नवऱ्यानेच मागायची असते. हे बरोबर आहे मानिनीताईंचं. जीवा म्हणतो, अगं आई पण चूक नवऱ्याचीच असेल तर? आता मानिनताई म्हणतात, अगो बाई बरं, अरे मग हळद आणि पांढरा कुर्ता घ्यायचा. जीवा म्हणतो, म्हणजे काय? मानिनताई हसतात आणि म्हणतात, बरं थांब सांगते तुला. अरे एकदा काय झालं, तुझे बाबा ना मध्यंतरी सारखे चुका करायचे आणि मला सॉरी म्हणायचे, पण ना मला ना त्यांचा जरा रागच आला. म्हणजे सॉरी तर त्यांनी म्हणायलाच हवं होतं, पण असं कॅज्युअलीच म्हणून टाकायचे सॉरी. चूक करायचे सॉरी म्हणायची, चूक करायचे सॉरी म्हणायचे, याला काय अर्थ आहे सांग बरं? मग मी काय केलं माहिती का? त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्यावर हळदीचा डाग पाडून ठेवला, अगदी नव्या शर्टावर.
मग आता लगेच हे मी मुद्दाम केलं बरं का जीवा. जीवा म्हणतो आई मग तू त्यांना सॉरी म्हणाली नाहीस का? मग आता मानिन त्या म्हणतात अरे म्हणाले ना, म्हणजे काय, मी त्यांना म्हणाले सॉरी चुकलं माझं. त्यावर तुझे बाबा म्हणतात अगं काय गो मानिनी, अगं तुझ्या सॉरी म्हणण्याने हे काय हळदीचे डाग जाणार आहे का? मग आता तुझ्या बाबांना मी म्हटले नाही ना, डाग नाही जाणार, पण हळूहळू मी काढेल. मग काय केलं मी, दर आठवड्याला ते डाग असे थोडे 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 धुवत राहिले आणि प्रत्येक वेळेला तो डाग असा फिक्कट फिक्कट झाला. मग त्यानंतर तुझे बाबाच मला म्हणाले की बघ तुझा डाग हळूहळू फिक्का होतोय, हा डाग पाडलेला, पण तो जात नाहीये, ना तुझ्या सॉरीने ना तुझ्या धुण्याच्या प्रयत्नाने. अरे जीवा, काही काही चुका अशा असतात त्यांचे डाग फिके होतात पण त्या जात नाहीत. अशा डाग पडणाऱ्या चुका आपण करायच्याच नाही, काळजी घ्यायची. बापरे, कॉम्प्लिकेटेड होते हे फार. असो, आता या मानिनताई म्हणतात मनापासून बायकोला सॉरी म्हणून टाकायचं. ज्या अर्थी तू हे सगळं मला विचारतोयस त्या अर्थी तुझ्यात आणि नंदिनीमध्ये काहीतरी झालेलं दिसतंय, काय झालं? जीवा म्हणतो नाही नाही काही नाही झालं. मानिनताई म्हणतात अरे बाबा सहज विचारतीये, सांग सांग, तसं तू मला सांगू शकतोस. म्हणजे नसेल सांगायचं तर सांगू पण नको असं काही नाहीये, हां पण सॉरी म्हण बरं का नंदिनीला, आणि हां म्हणत राहा आयुष्यभर. त्यावर जीवा म्हणतोय काय गाई म्हणजे? आता मानिनताई म्हणतात अरे जोवर ती माफ करत नाही ना तोवर, आणि हो सॉरी म्हणण्यापेक्षा काहीतरी कर तिच्यासाठी. तुझं सॉरी फक्त शब्दातून नाही तर तुझ्या कृतीतून दिसलं पाहिजे तिला. जीवाला आता काही समजेना कसं करायचं सॉरी, काय म्हणायचं सॉरी, कसं काय. आता त्या ऑल द बेस्ट देतात जीवाला. जीवा आता त्याच्या आईला एक छानशी मिठी देतो, थँक्यू म्हणतो आणि तो ग्लास ठेवणार असतो जागेवर, पण मग मानिन म्हणतात जा जा मी ठेवते सगळं. छान दाखवली ना बॉन्डिंग या दोघांची, म्हणून म्हणलं तुम्हाला हा सीन खूप आवडणार आहे. तर बघा मानिनीताईंच्या सांगण्यावरून आता जीवा निघालाय सॉरी म्हणायला, पण आता इथे जरा गोंधळ झाला ना. या नंदिनीबाई धूप वगैरे लावत असतात अशा घरामध्ये, त्या धुपाच्या धुरामुळे या पार्थला येतो ठसका. आता तो घरात आल्या आल्या खोकलायला लागतो. आता ही रम्या मुद्दाम त्या नंदिनी समोर अशी काय म्हणता येईल, मुद्दाम केऑस करते आणि म्हणते अरे थँक्यू हं पार्थ, तू मला ड्रॉप केलंस, तू स्वतःहून म्हणालास मला, ते मला खूप छान वाटलं. आता हे मुद्दाम ती नंदिनीला ऐकू जावं म्हणून सांगते. हां पार्थला असं वाटतंय की काय झालं, काहीच रिॲक्शन पार्थच्या चेहऱ्यावर नव्हती बरं का प्रेक्षकांनो. मला इथे जरा डाऊट आहे की खरंच पार्थने हिला ड्रॉप केलं आणि घ्यायला आला की नाही, काही उगाच खोटं बोलली. पण असो, आता नंदिनीला आलाय राग. नंदिनी रम्याकडे अशी बघते आणि रम्या मुद्दाम तिला असा शान मारायचा रूप देते आणि चालली जाते, लुक देते लुक. आता बघा नंदिनीला येतोय राग, ही अशी कशी गेली पार्थ सोबत फिरायला, माझ्या बहिणीचा नवरा आहे तो शेवटी, हिच्यातली बहीण आता जागी झाली आहे. आज इतके डायलॉग होते ना प्रेक्षकांनो, थकायला झालंय मला. तर असो, आता हे बघा पार्थचे बाबा इथे बसलेले असतात, जेवणाची वाट बघतायत. मानिनीताई त्यांना पाणी आणून देतात. ते म्हणतात काय ग मानिनी, आज पाण्यावरच भागवणार आहेस का? मानिनताई म्हणतात जरा उशिरा बसूयात का आज? आता ते म्हणतात बरं तू म्हणशील तेव्हा बसूयात. त्यावर मानिनताई म्हणतात काय हे जेवायबद्दल बोलते मी. पार्थचे बाबा म्हणतात अगं मी त्याचबद्दल बोललो, तुला काय वाटलं? अगं काय, पण आज काय मेनू काय आहे ताटामध्ये, या गरीबाला काय जेवायला मिळणार आज? त्यावर मानिनताई म्हणतात अगं बाई तुम्ही आणि केव्हापासून गरीब झालात? बरं ऐका आज काय काय मेनू आहे. एवढं सगळं खातात हे प्रेक्षकांनो एका दिवसात, बापरे मला एक भाजी पोळी खाणं मुश्किल होतं. आता बघा त्या मानिनताई म्हणतात आज बघा फुलके, बटाट्याची भाजी आहे, रश्याची भाजी आहे, प्रॉन्स पुलाव आहे. जीवा आणि पार्थला भुर्जी आवडते म्हणून भुर्जी करायला सांगितली आहे. मिथून भाऊजीने आंबे आणले म्हणून आमरस पण करणार आहे. आणि मला खीर करायची आहे, ती मी आधीच ठरवली आहे, म्हणून मला आज खीर पण करायची आहे कारण मी खुश आहे. पार्थचे बाबा म्हणतात काय खुशीचं कारण काय बाबा, ते दिसतंय चेहऱ्यावर. त्यावरती या मानिनताई म्हणतात आपले घोडे पाणी प्यायला लागलेत. त्यावर पार्थचे बाबा म्हणतात घोडे? कोणते घोडे, कसले घोडे? मानिनताई म्हणतात तुम्ही सगळे पुरुष बुद्धू असता का हो? त्यावर पार्थचे बाबा म्हणतात अगो कोड्यात बोलायला लागलात तुम्ही बाया, तर काय करणार आम्ही? त्यावरती मानिनताई म्हणतात अहो काय हो विसरता तुम्ही, तुम्हीच मला म्हणालात ना विहीर खणली आहे, आता पाणी पिणं हे घोड्याचं काम आहे, घोड्यांना विहिरीपर्यंत जाऊ द्या. त्यावर पार्थचे बाबा म्हणतात अच्छा आपले हे 2 घोडे, कळलं कळलं. त्यावरती मानिनताई म्हणतात तुम्हाला माहिती आहे का, जीवा नंदिनी काल बाहेर गेले होते रात्री डिनरला. आता ते दोघे बाहेर गेले डिनरला म्हणल्यावर माझी कळी तर खुलणारच, आणि आज तर अहो कमालच झाली. पार्थचे बाबा म्हणतात अगं बाई काय ग, गजरा बिजरा दिला काय आपल्या पार्थने? त्यावर मानिनताई म्हणतात ती स्टेप त्यांनी आधीच क्रॉस केली आहे.
अहो आज जीवा माझ्याकडे आला होता आणि विचारत होता भांडण झाल्यावर सॉरी कोणी म्हणायचं असतं. आता पारचे बाबा हसतात, टाळ्या वाजवत म्हणतात वा 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 मस्त. त्यावर मानिनताई म्हणतात अहो काय तुम्हाला काही वाटतं का, लेकाचं सुनेशी भांडण झालंय आणि तुम्ही टाळ्या काय वाजवताय, त्यांना कळलं तर. पारचे बाबा म्हणतात अगं भांडण होणं ही यशस्वी संसाराची गुरु किल्ली आहे. भांडण होणं म्हणजे प्रेम वाढणं. अगं भांडणाकडे असं निगेटिव्ह बघू नये ग. भांडण कसं असं विड्यासारखं रंगलं पाहिजे. चला मस्त. संसारात भांडण होणं महत्वाचं आहे ना, तितकंच ते सोडवणं पण महत्वाचं आहे बरं का. अरे मी बोलून येतो जीवाशी या विषयावर. आता मानिनताई म्हणतात अहो थांबा हो, कुठे निघालात तुम्ही, कुठे चाललात बोलायला त्याच्याशी, त्याला ऑकवर्ड होईल ना. त्याला वाटेल की आईने सांगितलं सगळं तुम्हाला. नाही त्याला काय चूक काय बरोबर ते कळू द्या ना, मी समजवलंय त्याला सगळं. त्यावर पारचे बाबा म्हणतात चूक बरोबर काय सांगितलंस तू त्याला, म्हणजे तू त्याला नक्की सांगितलं असणार आहे की बायका बरोबर असतात म्हणून, हो ना. मानिनताई म्हणतात जे खरं आहे ते सांगितलं मी त्याला. पारचे बाबा म्हणतात म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, आम्ही नवरे काय चुकीचे असतो का नेहमी. मानिनताई म्हणतात आता त्याला मी काय करणार, तुम्ही चुकीचे असतात तर असतात. आता ते म्हणतात अरे हे काय बळजबरी आहे. मानिनीताई म्हणतात अहो मी सांगितलंय त्याला बॉस इज ऑलवेज राईट, ताबडतोब जा आणि सॉरी म्हण. आता लगेच पारचे बाबा म्हणतात तुझ्या सुनेचं चुकीचं असेल तर तिला पण तेच समजव, पार्शॅलिटी करू नकोस. आता मानिनताई म्हणतात त्याच्यावरनं आता आपण दोघांनी भांडायचं आहे का. पारचे बाबा म्हणतात अगं हो, पण आपल्या भांडणाची सवय अजून सुटली नाही ते बघत होतो मी. वा वा छान छान, जीवाचे एकंदरीत उत्तम चाललंय. आता त्यावर मानिनताई म्हणतात आपल्या काव्याने जरा नमतं घेतलं ना तर पार्थ आणि काव्याची जोडी पण छान होईल. त्यावरती पारचे बाबा म्हणतात तथास्तु, सगळं तुझ्या मनासारखं होणार. पण काय ग, एका या निमित्ताने खिरीची टेस्ट करायला मिळेल का मला. मानिनताई म्हणतात अहो मग करू द्या मला खीर आधी. त्यावरती ते पारचे बाबा म्हणतात मग थोडासा आमरस तरी दे मला चाखायला. मानिनीताई म्हणतात आत्ताशी आंबे भिजवायला ठेवले मी. पारचे बाबा म्हणतात मग इतक्या वेळचं रसभरीत वर्णन कशाला करत होती, काय बायका या शे बाबा, असं नुसतं आशेला लावतात आणि काही देत नाही लवकर. खुश बाबा, संपला एकदाचा हा सीन, पण छान दाखवला. तर बघा आता इकडे नंदिनी भाजीला फोडणी देत असते. आता ही रम्या तिच्या मागे पुढे घुटमळत असते. पण आता ही नंदिनी विचार करत असते काव्या अजून का आली नसावी. रम्या नंदिनी जवळ जाऊन म्हणते काय ग, कोणाची वाट बघतेस नंदिनी, कोणी येणार आहे का. आता नंदिनी सारखी दरवाजाकडेच बघत असते, तेवढ्यात काव्या येते घरात. आता लगेच नंदिनी आवाज देते काव्या काव्या थांब बरं, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. आता काव्या म्हणते बोल ना. आता नंदिनी म्हणते थांब जरा इथेच, मी फोडणी देते आणि येते. रम्या म्हणते अगं तू जा ना, का टेन्शन घेतेस, अगं तू जा बोल काव्यासोबत, मी देते ना फोडणी. नंदिनी म्हणते नाही नको राहू दे. आता काव्या म्हणते अगं देते ना ती फोडणी ताई, चल ना मग तू बोल ना माझ्याशी, ये इकडे. आता नंदिनी रम्यावर सोपवते फोडणीचं काम आणि मग काव्याचा हात धरते आणि तिला घरात नेते. आता काय झालंय प्रेक्षकांनो, या रम्याने फायदा घेतलाय काव्य आणि पारच्या लांब असण्याचा. रम्या भाजीला फोडणी देताना म्हणते या भाजीसारखी तुमच्या संसारात पण मस्त फोडणी घालते आता, असं म्हणून तिने आता त्या फोडणीला असा चरका दिलाय. पण इकडे बघा नंदिनी काव्याला आत घेऊन जाते आणि हा एपिसोड त्यांनी संपवला. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत नंदिनी ओरडते काव्याला आणि म्हणते तुला काही वाटतं का असं आपल्या नवऱ्याला सोडून जाऊ का. अगं नवरा आहे ना तुझा पाठ, आपल्या नवऱ्यावर असं सहजासहजी कोणाला हक्क कसं काय गाजू देतेस ग तू. आता बघा त्या गोष्टीचा परिणाम अगदी छान झालाय. आता काव्या पार्थला म्हणते हे बघा तुम्ही आजपासून इथेच झोपा. आता पार्थ खूप खुश होतो आणि म्हणतो काय काय म्हणालात, माझ्या कानात काही प्रॉब्लेम आहे काय. त्यावर काव्या म्हणते तुम्हाला जे ऐकायला आलं ना तेच मी बोलले, तुम्ही झोपा आजपासून इथे. आणि इकडे जीवा या नंदिनीला सॉरी म्हणतोय, असं छान साडीचे डिझाईन केले त्यांनी सॉरी म्हणायला आणि म्हणतोय मला कोणीतरी सांगितलंय की बॉस इज ऑलवेज राईट, आणि काही झालं तरी नवऱ्यानेच बायकोची माफी मागायची असते ना, सॉरी नंदिनी. तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, आता या जोड्यांची एकमेकांसोबत मैत्रीला सुरुवात झाली आहे, कशा या एकमेकांशी बॉन्डिंग ठेवतायत, कसं यांचं प्रेम फुलतंय, लग्नानंतर कसं प्रेम होतंय हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. असा होता आजचा भाग. छान होता की नाही, मजा मजा दाखवली ना. मग लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आणि आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. भेटूयात उद्या. टेक केअर, धन्यवाद.